नमस्कार. मी चांदणी रघुनाथ साबळे, मुंबई येथील रहिवाशी. सध्या मी LLBच्या थर्ड इयरमध्ये शिकत आहे. भारतीय संविधान दिनाच्या अमृत महोत्सव वर्षपूर्तीनिमित्त राष्ट्रीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल मला फार आनंद होत आहे. माझ्या विषयाचे नाव आहे संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार आणि कर्तव्य. संविधान म्हटलं की आपल्यासमोर काय येतं? फक्त आरक्षण, हक्क, न्यायालय, शिक्षा हेच येतं ना. पण आपल्याला माहिती आहे संविधान कोणी लिहिलं, त्यासाठी किती वर्ष लागली, त्यामध्ये किती मूलभूत अधिकार आहेत आणि किती मूलभूत कर्तव्य आहेत. चला आपण याविषयी थोडा अभ्यास करूया. संविधानामध्ये एकूण कलमे आहेत 448, 12 अनुसूची आहेत आणि पूर्वीचे होते कलमे 395. संविधान लिहिलं तो व्यक्ती आहे डॉक्टर प्रेम बिहारी नारायण रायजादा. होय, प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी संविधान लिहिले आणि संविधानाचा मसुदा तयार केला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाचे शिल्पकार असे देखील म्हटले जाते. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान पहिल्यांदा स्वीकृत करण्यात आले आणि 26 जानेवारी 1950 रोजी हे संविधान पहिल्यांदा अंमलात आणण्यात आले. तो दिवस म्हणजे आपला प्रजासत्ताक दिवस 26 जानेवारी 1950, जो खूप महत्त्वाचा दिवस म्हणून ओळखला जातो. ह्या संविधानामध्ये आपले 6 मूलभूत अधिकार आहेत आणि 11 मूलभूत कर्तव्य आहेत. हे 6 मूलभूत अधिकार भाग 3 मध्ये विभागले गेलेले आहेत आणि आपले मूलभूत कर्तव्य हे भाग 4A व कलम 51A ह्यामध्ये मांडण्यात आलेले आहेत. आपले कर्तव्य आणि अधिकार हे आपल्याला कधी माहिती झालेत का? तर चला मग आपण आपले कर्तव्य बघूया. पहिला अधिकार येतो समानतेचा अधिकार, जो सगळ्यांसाठी समान आहे. तू लहान आहेस, तू मोठा आहेस, तू श्रीमंत आहेस, तू गरीब आहेस असं न्यायालयामध्ये चालत नाही. सगळ्यांना समान अधिकार दिला जातो. तू गरीब आहे म्हणून तुला न्याय नाही मिळणार किंवा तू श्रीमंत आहेस म्हणून तुला न्याय मिळणार असे कुठेही लिहिले गेलेले नाही. कलम 14 असं सांगण्यात येतो की तुम्ही न्यायालयापुढे सगळे समान आहात, तुम्हाला समान न्याय दिला जाईल. कलम 15 हा दुसरा महत्त्वाचा अधिकार आहे. ह्या कलममध्ये वर्ण, वंश, जातीभेद ह्या सगळ्यांचा कोणतीही व्यक्ती कोणत्याही माणसाला लेखू शकत नाही की तू काळा आहेस, तू गोरा आहेस, तू जातीने कमी आहेस, असा कधीही जातीभाव केला जाऊ शकत नाही. कलम 19 हा सगळ्यात महत्त्वाचा अधिकार म्हटला जातो. कलम 19 मध्ये आपल्याला स्वातंत्र्याचा अधिकार दिला जातो. जेव्हा स्वतंत्र म्हणजे काय? स्वतंत्र म्हणजे फिरण्याचं स्वतंत्र, शैक्षणिक स्वातंत्र्य, राहण्याचं स्वातंत्र्य, लग्न करण्याचं स्वातंत्र्य, जगण्याचं स्वातंत्र्य, हे सगळे स्वातंत्र्य कलम 19 मध्ये मांडण्यात आलेले आहेत. जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा त्याला स्वातंत्र्य दिलं जातं. पोटाच्या 9 महिने बाहेर येतो तो पोटामधून, तेव्हा त्याला बाहेरचा श्वास भेटला जातो, स्वतंत्र दिलं जातं. त्याचप्रकारे संविधानामध्ये देखील कलम 19ने आपल्याला हे 6 मूलभूत स्वातंत्र्य दिलेले आहेत. त्यामध्ये फिरण्याचे स्वातंत्र्य आहे, शैक्षणिक स्वातंत्र्य आहे, कोणत्याही पार्टनर तुम्ही करू शकता, त्याच्याशी लग्न करू शकता, हे कलम 19 मध्ये मांडण्यात आलेले आहे. कलम 20 आपल्याला काय माहिती करून देतं? जर तुम्ही गुन्हा केला नाही आहे तर तुम्हाला पोलीस पकडायला आले, पोलीस पकडत असतील तर तुम्ही बोलू शकता मी हे नाही केलेलं आहे. तुम्हाला वॉरंट दाखवत असतील तर तुम्ही बोलू शकता मी हे गोष्ट केलेलीच नाही, तर मला तुम्ही का पकडताय? जर तुम्हाला कस्टडी केली किंवा तुम्हाला कोठडीत टाकण्यात आलेलं तर तुम्ही घरच्यांना इन्फॉर्म करू शकता, तुम्ही वकील निवडू शकता, तुम्हाला अटक करण्याची कारणं विचारू शकता. हे सगळे कलम 20 मध्ये मांडण्यात आलेले आहेत. तुम्ही जो गुन्हा केलाच नाही आहे त्याविषयी तुम्ही शिक्षा वगैरे काहीही घेऊ शकत नाही आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा कलम 21, जगण्याचा अधिकार. जगणं म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी इम्पॉर्टंट असतं. जगणं काय हे ज्यांना विचारा, जे जेलमध्ये आयुष्य जगत आहेत, तर ते जगणं तर काहीच नसतं. जगण्याचा अधिकार त्यांना विचारा जे आपल्या फॅमिलीपासून दूर आहेत,
त्यांना खरी किंमत कळते. आपण बोलतो चला जगायचं जगायचं, पण खरं जगणं तर ते असतं ज्यांना बंधनं असतात, की तू हे करू नकोस, ते करू नकोस. हे सर्व आम्ही पाहून आलेलो आहोत. आम्ही नाशिक सेंट्रल जेलला व्हिजिट केलेलं. त्यामध्ये आमचा एक्सपिरियन्स पाहिला तर खूप असा म्हणजे छान होता एक्सपिरियन्स. पण आम्हाला तेव्हा कळलं की स्वतंत्र आणि जगण्याचा अधिकार काय असतं. हे सगळे आम्हाला अधिकार तिथे आठवले होते. मूलभूत अधिकार सगळे आठवले होते. समानतेचा, स्वातंत्र्याचा, जगण्याचा, ह्या सर्व गोष्टींचा अधिकारांची आम्हाला ओळख त्या जेलमध्ये करण्यात आली होती. कलम 21 हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि ह्या कलममध्ये असे सांगण्यात आलेले आहे की प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार आहे. ते वनस्पती असो, प्राणी असो, जीव असो, कोणत्याही प्रकारचा जीव असो, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिलेला आहे. शैक्षणिक अधिकार, सांस्कृतिक अधिकार, आपली भाषा जपण्याचा अधिकार, हे सगळे कलम 23मध्ये देण्यात आलेले आहेत. आता महत्त्वाचं म्हणजे हृदय आणि आत्मा असलेलं कलम, हे म्हणजे कलम 32. होय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 32ला संविधानाचे हृदय आणि आत्मा म्हटलेले आहे. का तर तुमचे हे सर्व अधिकार, समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, जगण्याचा अधिकार, हे सगळे अधिकार उल्लंघन होत असेल तर तुम्हाला हक्क आहे की तुम्ही न्यायालयामध्ये जाऊन, सुप्रीम कोर्ट, हायकोर्टमध्ये जाऊन तुम्ही दाद मागू शकता. तुम्ही तिथे बोलू शकता की माझे सर्व अधिकार उल्लंघन होत आहेत, माझ्या अधिकारांचे हे होत आहे, ते होत आहे, तुम्ही बोलू शकता. म्हणून कलम 32 हा संविधानाचा हृदय आणि आत्मा म्हटले आहे. ह्या कलममध्ये असे सांगण्यात आलेले आहे की तुम्ही न्यायालयामध्ये जाऊन दाद मागू शकता की तुम्ही हे केले, तुमचे अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न होत आहे. आता नेक्स्ट वळूया आपण मूलभूत कर्तव्य. कर्तव्य सगळेच असतात, पण आपल्याला माहिती आहे मूलभूत कर्तव्य कोणते असतात. संविधानाच्या भाग 4 आणि कलम 51 मध्ये मूलभूत कर्तव्य मांडण्यात आलेले आहे. आपल्या संविधानाचे पालन करणं, राष्ट्रध्वजाचे आदर करणं, बंधुता, धर्मनिरपेक्षता, लोकतंत्र, हे सगळे आपण जपले पाहिजे. सगळ्यांशी बंधुभाव राखून राहायला पाहिजे. तू मुस्लिम आहेस, तू हिंदू आहेस, तू ख्रिश्चन आहेस, तू पारसी आहेस, असा कोणताही भेदभाव न करता संविधानापुढे सगळ्यांनी बंधुता, धर्मनिरपेक्षता, लोकतंत्रता, हे सर्व जपलं पाहिजे. पर्यावरणाशी निगडीत वन्यजीवन, या सगळ्यांचा सांभाळून वापर केला पाहिजे. कोणत्याही प्राण्याला इजा नाही झाली पाहिजे. पर्यावरणाशी आपण मस्ती नाही केली पाहिजे, नाहीतर आपल्यालाच त्याचा त्रास होतो. हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षणाचा अधिकार देण्यात आलेला आहे. तो प्रतिबंध आहे. त्या वयामध्ये तुम्ही शैक्षणिक घेतलंच पाहिजे. ही सर्व कर्तव्ये ह्याच्यामध्ये मांडण्यात आलेली आहेत. सो मला थोडंसं मांडायचं होतं ते म्हणजे डी के बासू ही केस आहे ती आपल्याला कलम 15मध्ये मांडण्यात आलेली आहे. जर कोणी तुम्हाला पोलिसांनी अरेस्ट केलं तर तुम्ही बोलू शकता, विचारू शकता की मला का अरेस्ट करण्यात आलेले आहे. इवन तुम्ही फॅमिलीला सुद्धा इन्फॉर्म करू शकता, तुमचा वकील स्वतः निवडू शकता. ह्या डी के बासू या केसमध्ये असे सांगण्यात आले आहे. आणि केशवानंद भारती या केस ही लँडमार्क जजमेंट मानण्यात आलेली आहे. बिकॉज ऑफ या केसमध्ये बेसिक स्ट्रक्चर कलम 14, कलम 19 आणि कलम 21 हे आपले मूलभूत अधिकार आहेत आणि हे कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. ते फंडामेंटल राईट्स आहेत आपले. ह्या केसमध्ये हे मांडण्यात आलेले आहे आणि ही लँडमार्क जजमेंट खूप महत्त्वाची आहे. सध्याची परिस्थिती बघता जंतर मंतर येथे आपण सगळ्यांनीच पाहिलं असेल, आत्ता प्रोटेस्ट सुरू आहे आणि अभिजित दिपके इट्स अ ग्रेट मॅन. त्यांनी जेन झी असं कॉकरोच जनता पार्टी, जे आत्ताची युवा पिढी आहेत त्यांना सर्वांना एकत्रित घेऊन त्याने पेपर लीकसाठी खूप प्रयत्न केलेले आहेत. खूप धाडस लागतं या गोष्टीसाठी करण्यासाठी. आणि संविधानाने आपल्याला हे दिलेलं आहे की तुम्ही जर चुकीचं होत असेल तुम्ही हक्क तिथे आवाज उठवू शकता. जर तुम्हाला चुकीचं दिसत असेल, तुम्हाला स्वतंत्र आहे, बोलण्याचं स्वतंत्र आहे, फिरण्याचं स्वतंत्र आहे,
जर चुकीचं होत असेल तर तुम्ही तिथे आवाज उठवू शकता की हे चुकीचं आहे आणि हे आम्हाला चालणार नाही. सो जर तुम्हाला कुठे चुकीचं दिसत असेल तर तुम्ही तिथे आवाज उठवू शकता. इवन आम्ही लॉ करतो आहे म्हणूनच मी सांगत नाही आहे. प्रत्येक नागरिकाला, भारतीय नागरिकाला अशा तरतुदी करून देण्यात आलेल्या आहेत. संविधानामध्ये मेन्शन आहेत त्या तरतुदी. प्रत्येकाने आपले हक्क जपले पाहिजेत. सो भारतीय संविधान दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. त्यामध्ये भाग घेतल्याबद्दल मला फार आनंद होत आहे. आणि हे मूलभूत अधिकार आणि कर्तव्य आपण डेलीच्या जीवनामध्ये जगत राहतो. दररोज आपल्याला नवीन काही ना काहीतरी आव्हाने येत असतात. दररोज जगामध्ये अशा काही गोष्टी घडत आहेत. लहान मुलांवर रेप म्हणा, कुठे चोरीचं म्हणा, काही म्हणा, ह्याच्या विरोधात तुम्हाला आवाज उठवणं भाग आहे. सो मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्य ह्यामध्ये फरक तुम्हाला समजलाच असेल. भारतीय मूलभूत अधिकार हे समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार ह्यामध्ये मांडण्यात आलेले आहेत. जगण्याचा अधिकार आहे. कर्तव्य देखील ह्यामध्ये मेन्शन करण्यात आलेले आहेत. कलम 51 मध्ये कर्तव्य मेन्शन करण्यात आलेले आहेत. सो मला हे सर्व मी कॉन्स्टिट्यूशन फर्स्टमध्ये वाचलेलं होतं, जो फर्स्ट इयरला मला होतं यामध्ये. पण आत्तासुद्धा मला ते लक्षात आहे थोडंसं, म्हणून मी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. सो मला खूप छान वाटत आहे आणि मला फार आनंद होत आहे की आम्ही स्पर्धेमध्ये भाग घेतला, वक्तृत्व स्पर्धेमध्ये. सो थँक्यू सो मच. आणि आय थिंक सो खूप कॉम्पिटिटर्स आहेत. सो आय डोंट नो व्हॉट इज दिस रिझल्ट इज. पण मला खूप आनंद होत आहे. मी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि सगळ्यांनी आपले मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्य जपली पाहिजेत. त्याचा गैरवापर नाही केला पाहिजे, बिकॉज ते संविधानाने आपल्याला मेन्शन करण्यात आलेले आहेत.